नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चर्मन डेअरी फार्मवरती. बघू शकता एकदम टॉप सारे म्हशी आलेल्या आहेत लॉटच्या आणि एक नंबर क्वालिटीत म्हशी आलेल्या आहेत. बघू शकता आता विक्री झालेली आहे. बघू शकता कुठून शेतकरी आले आपण चर्मन साहेबाला विचारू. आणि आता म्हशीचा सौदा वगैरे झाला आहे. चर्मन साहेब आपल्या सोबत आहे तिथं. आता संवाद साधू चेअरमन साहेबासोबत. म्हैस बघू शकता तुम्ही. तत्पूर्वी म्हैस बघा खाली झालेली म्हैस आहे. आता आयुष्यात अशा म्हशी या दोन घातल्या ना आपण अशा कधीच नाही. बघू शकता म्हैस सगळ्या बाजूने. हो नमस्कार चर्मन साहेब. या इकडं दादा. नमस्कार चर्मन साहेब. नमस्कार. जय श्रीराम, जय शिवराय. कुठून आले शेतकरी आज? यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातून शेतकरी आलेत. बघू शकता एकच म्हैस घेतली ती. एकच म्हैस घेतली एवढ्या लांब. त्यांना आता एक म्हशीचा अनुभव हा, घ्यायचा. हा. एक म्हशीचं जर चांगलं दूध दिलं ती ना हा. त्यांना परत 10 म्हशी घेऊन जायची. हा हा म्हणजे हे एक्सपेरिमेंट करते म्हणा तिथे. हा हा तिने बोलीच केली ती. हा. चेअरमन साहेब आम्ही येतो पण आम्हाला एक म्हैस न्यायची, एक म्हैस आमची. तुम्ही व्यवस्थित जर तिला दूध दिलं हा. तर मग आम्ही 100% तुमच्याकडून 10 म्हशी घेऊन जाऊ. अशा आणि आज प्रकारे- त्यांना ही महिना दिली. खाली पण पाळली होती. पारडी बघू शकता. एक म्हैस खरेदी केली त्यांनी ते गोडेगाव बाजारातून. तर एवढ्या लांबून एकच म्हैस म्हणजे तिला चिक पण काढला. हा. म्हैस बघा, तब्येत बिब्येत बघा तिचे. म्हैस एकदम ओके. प्युअर हरियाणा जातीची, मोरा जातीची पारडी. मोरा जातीची पारडी त्यांनी खरेदी केली. बघा, आता तिची गोल शिंगडी वगैरे हे बघा. शेतकऱ्यांचा परिचय घेऊ आपण आता. दादांचा तर बघ किती शेतकरी आले होते एक म्हैस खरेदी हे करायला. काय साहेब हे बाई आले ते. हा. त्यांचे भाऊन ते सगळे. शेतकरीच आहे. तर आपण एवढं लांबून आले. आता कशा मार्फत संबंध साधला आपण इकडे म्हणजे नाही का बाजार? युट्यूबवर व्हिडिओ पाहत होते. बाजारात आल्यानंतर कसा वाटला बाजार आपला? चांगला आहे. याच्यापूर्वी गेले तुम्ही कुठे बाहेर बाजारात? त्यांनी अगोदर आहे ना गिरगाई होत्या त्यांच्याकडे. हा हा गिरगाई होत्या पण ते गिरगाईचं काय त्यांना ते जजमेंट बसा ना. मग त्यांनी मला फोन केला भाऊनी. ते म्हणे चेअरमन साहेब मला तुमच्याकडून एक घेऊन जायच्यात म्हशी. मग त्या काल त्यांनी फोन केला. काल ते मुक्कामाला आले आपल्याकडं. हा, हा. त्यांच्या पूर्ण फॅमिलीसह आले. शिर्डीचं शनी शिंगणापूरचं दर्शन घेतलं आणि आज ते आपल्या चेअरमन डेअरी फार्मच्या माध्यमातून बाजारात आले. बाजारात आले. आज एकच म्हैस खरेदी केली. एकच घेतली त्यांनी. आता ही जर म्हैस म्हणजे आता तुम्हाला 100% गॅरंटेड दिलेली. हा पुन्हा 10 म्हशीला येणार म्हणजे परत येणार आहे म्हणा. फिक्स आहे. त्यांना सांगितलेलं आहे चेअरमन डेअरी फार्मची म्हैस कधीच बेल जाऊ शकत हो नाही. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे म्हैस आहे एक नंबर क्वालिटीत. आणि तुम्ही जर आणि त्यांना तिला परत काय खलई करायची त्यांना सर्व एका डायरी त्यांना निवेदन करून दिलेलं आहे. करून दिलेलं आहे. तर केवढ्याला खरेदी केली? 137ला चर्मन डेअरी फार्मवरून खरेदी केली. अंगाच्या साडाच्या दुधाच्या बोलीत म्हैस दिलेली. म्हैस बघू शकता एकदम मोठ्या मापाची. आणि अशा जर म्हशी तुम्हाला चर्मन डेअरी फार्मवरून खरेदी करायचं आपण शेतकऱ्याला विचारू. तुम्हाला काय वाटलं व्यवहाराबद्दल साहेबाच्या? व्यवस्थित वाटला ना? तुमचं समाधान झालं का दादा? काही माझ्या बाबतीत काही शंका वगैरे? आता एका म्हशीसाठी गाडी वगैरे करून दे. त्यांना आधी असं ठरलं हा. होतं एक तपासून घ्यायची आणि एक पण ते त्यांचं बजेट नाही व्हायला म्हणजे एकच म्हैस. त्यांना गाडी पण करून दिली. गाडी पण करून दिली. आता इथून यवतमाळ किती अंतर असेल बरं साहेब? जवळजवळ 350च्या आसपास. जास्त 400च्या आसपास. 400 किलोमीटरवरून शेतकरी आपल्या बाजारात येतात. मागच्या वेळेस सुद्धा आपल्याकडं यवतमाळवरून शेतकरी आले हो आले होते. चालतंय धन्यवाद साहेब. आणि त्यांना शेतकऱ्यांना विश्वास झालेला आहे चेअरमन डेअरी फार्मर काय फसवी होत नाही. हो. आणि माल हा गॅरंटीचाच जातो. गॅरंटेडच माल शेतकऱ्यांना पोहोचवतोय. आणि काही शेतकरी ऑनलाईन खरेदी करतात. ऑनलाईन मागच्या शुक्रवारी हो. मी ऑनलाईन म्हशी दिल्या. शेतकरी आलेच नाही. मी डायरेक्ट पाठवून दिले. अशा प्रकारे विश्वास आपल्या चर्मन डेअरी फार्मवरती पडलेला आहे. आणि अजूनही म्हशी शिल्लक आहेत आपल्याकडे विक्रीसाठी. आता ही एक विक्री झाली आहे आणि अजून 3 म्हशी विक्रीसाठी आपल्याकडे अवेलेबल आहे. बरोबर आहे. म्हशी बघू शकता टोटल किती म्हशी तिथे. हो नमस्कार चर्मन साहेब. नमस्कार. जय श्रीराम, जय शिवराय. कुठून आले शेतकरी आज? नांदेड. नांदेडवरून शेतकरी आले. तुमचं नाव सांगा. काय नाव म्हणले भाऊ आपलं? शहाजी पाटील. कुठून आले प्रॉपर आपण? नांदेड तालुका देगलूर. ते गाव काय? झरी. जरी गावावरून आले. किती म्हशी खरेदी केल्या आज? 8 म्हशी खरेदी केल्या घोडेगाव बाजारातून. तर चर्मन साहेबाकडे आले होते. चेअरमन साहेबांनी घेऊन दिली. हां तर साहेब किती टोटल किती म्हशी घेतल्या? 8 म्हशींची खरेदी आता सर्वात मोठी बाजारातली खरेदी झाली.
मग ताजे घेतल्यात का भाकडे? काही वेलेले घेतले 5 वेलेले काही 3 तीन बियाचे. म्हशी म्हणजे 8 दिवसात जणेल असे. हां तर एकंदरीत कसा होता आजचा बाजार काय? खूप छान आहे. हां बाजार खूप छान आहे. छान आहे. याच्या आधी आले होते का बाजारात तुम्ही? हो. याच्या अगोदर आलते. हां 5-6 तर त्यावेळेस आला ना आता काय बदल वाटला तुम्हाला? थोडे बाजार थोडं आता टाईट टाईट झाले हा. आणि माल सुद्धा कमी झाला ना आता. हा. जवळजवळ 50% माल घातलाय. आता हे जे मागच्या म्हशी आहेत त्या सगळं आपण खरेदी केलं. 8 म्हशी. अबे, आपल्याला लगेच सोडायचं. सोडायच्यात म्हशी बघू शकता 8 म्हशी सुरा का अर्जुन राव? अबे, सगळे वेळ असे बघू शकता सगळ्या म्हशी खरेदी केल्या त्या शेतकऱ्यांनी नांदेडवरून. तर आपण त्यांना या नाही जापर नाही मोर्रामध्येच घेतल्यात ना. मोर्रा ह्या ज्या म्हशी दिसतात त्या मोठी म्हशी आहे तिकडे येतात. हां ते नाही. हां तर काय रेटचे घेतलं दादा आपण? ते 1.5 पासून ते 1.45 पर्यंत. 1.5 पासून ते 1.45 पर्यंत. आता भरायला सुरू केलं का? हो सुरू. गाडी वगैरे केली का? हो गाडी केली आहे. यांनीच चेअरमन साहेबांनीच करून दिली. जार आता पडायला आहेत काही ताज्या समोर वेलेले आहेत मोठी गाडी वगैरे करून दिलेली. काय सांगाल शेतकऱ्याला बाजारात यायला पाहिजे का नाही? नाही नाही खूप छान बाजार आहे. सर्वांनी यायला पाहिजे इथे. चेअरमन साहेब कसं व्यवहार वगैरे? नाही नाही छान छान घरच्यासारखे व्यवहार आहे. घरच्या सारखे व्यवहार हो. चालतंय. बघू शकता मित्रांनो खरेदी विक्री झाली चेअरमन काही साहेब. अडचण नाही. तर चेअरमन साहेब आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. आणि सर्व म्हशी त्या क्वालिटीचे दिल्या दुधाच्या नाही, म्हशी नाही, खूप त्यांचे जर छान आहे. ठेके जर बघितले ना हा. आणि त्यांना सर्व म्हशी 7च्या वरची दर आहेत. शुक्रवारी 10 म्हशी घेऊन जायच्या. दर शुक्रवारी दहा. हो. जवळजवळ त्यांचं आता त्यांच्याकडे 30 म्हशी त्यांचं 100 म्हशींचं टार्गेट आहे. ठीक आहे पण तिने ठरवलं चेअरमन साहेबाकडून म्हशी न्यायची. एकदम चांगला प्रतिसाद आहे चेअरमन साहेबांचा. चालतंय दादा. बरं बाजारात कसं काय वाटलं? नाही नाही नाही, खूप छान. आता गाडी भरायला चालू केली. हा, गाडी भरायला चालू. चालतंय.